मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता सत्याचं ऑफिसमध्ये काम चालू असतं, पण तो वेगळ्याच कशाच तरी विचारामध्ये असतो. तर आता बलमा म्हणतो, "काय रे सत्या, कशाचा विचार करतोय? काय झालंय तुला नेमकं?" तर सत्या म्हणतो, की "काय नाही रे बलमा, असंच." तर आता लगेच तो म्हणतो, की "सांगशील का मला नेमकं काय झालं आहे?" तर आता सत्या म्हणतो, की "अरे बलमा, ते वाघमारे ना त्या तात्यासाहेबांच्या विरोधात गेले." असं सत्या सगळं काही बलमाला सांगतो. तर इकडं जी मंजू असते ती पोलीस स्टेशनला बसलेली असते आणि तिला आठवतं मागच्या वर्षी तिने गणपती कसा बसवला होता आणि ती विचार करत असते की ह्या वर्षी पण बसवला असेल का, आम्ही घरात नाहीये तर गणपती, असं ती विचार करत असते. तर आता भारती मावशी म्हणते की "काय ग मंजू, कशाचा विचार करते?" तर मंजू म्हणते, "काही नाही." भारती मावशी म्हणतात, "अगं माझ्या आज मेसवाली बाई पण नाही आल्या, त्या आजीबाई." तेवढ्या त्या आजीबाई येतात आणि त्या म्हणतात, "आले ग पोरी, मी आले तुझा डबा घेऊन, आज थोडा उशीर झाला, चुकलंय माझ्याकडून, अगं थोडा उशीर झालाय, मी लवकर येणार होते पण काय करणार, अगं आवरायला वेळ लागतो त्यामुळं." तर मंजू म्हणते, "ठीक आहे आजी, पण तुमचं कसं चालू आहे काम?" आजी म्हणतात की "अगं पोरी, मला वाटलं माझं पोरगं गेल्यावर कसं होईल, पण आता माझं सगळं काही ठीक चालू आहे तुझ्यामुळे सगळं, कारण की तू मला डब्याचं सगळं काही दिलं ना, यामुळं मला काम दिल्यामुळं सगळं काही व्यवस्थित चालू आहे." असं म्हणते. तर आता असं मंजू म्हणते की "ठीक आहे आजीबाई." तर आता आजी म्हणतात, "जाते मी." तर आता आजी तिथून जातात आणि मंजू म्हणते की चला." भारती मावशी म्हणतात, "चल मंजू जेवायला." मंजू म्हणते की "नाही भारती मावशी, चालू द्या तुमचं जेवण, करा तुम्ही जेवण." असं म्हणते आणि मंजू लॉकअप विचार येतो आणि मंजू त्या माणसाकडे येते त्या लॉकरमध्ये असलेल्या आणि म्हणते की काय रे, काय रे, तू कोण आहे सांगशील का? सगळ्यांसमोर करशील का गुन्हा कबूल? तुला मी शिक्षा कमी करायचा प्रयत्न करते." तर तो माणूस म्हणतो की "मॅडम, तुम्हाला मी गोष्ट सांगू का मनापासून? हे बघा, तुम्ही या गोष्टीपासून होईल ना तेवढं लांब राहा, कारण की ही तुमच्या आरोग्यास तुमच्यासाठी चांगली नाहीये. ह्याच्यात माझं कुटुंब संपनच, पण तुम्हाला पण संपवून टाकीन ते तात्यासाहेब. चांगला माणूस नाही तात्यासाहेब." असं तो माणूस सांगतो. तर आता इकडं तात्यासाहेब हे बसलेले असतात. ते म्हणतात, "मला ज्यूस प्यायचा आहे." तेवढं ते त्यांचा पी असतो, त्याला फोन येतो आणि तात्यासाहेब म्हणतात, "कुणाचा आहे रे?" तर तो म्हणतो, "खुसपुटाचा होता." तो म्हणतोय की "उद्या आपल्या माणसाला ते कोर्टामध्ये नेणार आहे आणि त्यानंतर त्याला दुसऱ्या जेलमध्ये टाकणार आहे." तर तात्यासाहेब म्हणतात की "चला आता आपल्याला पुढचं काहीतरी पाऊल उचलावं लागेल." तर आता इकडं जो सत्य आणि मंजू असतात, तर मंजू म्हणते, "सत्य, आपण मोदक देऊन यात." आणि मोदक देण्यासाठी ते बाहेर येतात आणि ते सवीला फोन करून बाहेर बोलवतात आणि म्हणतात की "सवीधर, मोदक घेऊन जा." तेवढ्यात मम्मी साहेब येतात आणि म्हणतात की "काय करते का सवी तिकडे?" तर सवी म्हणते की "काही नाही, जाधव काकींनी ना मोदक दिले ना, ते मोदक घ्यायला आले होते." तर ते म्हणतात की "त्यांना आरतीला बोलवायचं ना." तर ते म्हणतात, "आरतीला नाही थांबल्या, त्या गेल्या त्या." तर ती म्हणते, "चल मग." मम्मी साहेब म्हणतात, "लवकर आरतीला." तर त्या आरतीला जाते तिथून निघून. तर सत्या आणि मंजू ते लपून बसतात. मंजू म्हणते, "सत्या, आपण आरती होईस तर बाहेर तरी थांबवणार आहे." सत्या म्हणतो की "वाघमारे तुम्ही म्हणतायत ना म्हणून." तर आता जी सवी आहे ती तिथे मोदक घेऊन आतमध्ये येते. आतमध्ये आल्यावरती सगळेजण त्या मोदकाकडे बघतात. पप्पांना लगेच कळतं हे मंजूनं दिलं आहे आणि पप्पा घालातल्या घालात हसायला लागतात. तर आता लगेच ज्या मम्मी साहेब आहेत ती आरती वगैरे होते आणि ते आता आरती वगैरे होते ते म्हणतात की "सवे, मोदक कोणत्या काकूंनी दिले म्हटली तू?" तर ती म्हणते की "अगं ते पवार काकीने दिले." तर लगेच नंतर "तू मगाशी जाधव म्हणली, आता पवार, नेमकं काय चाललंय? कुणी दिले नेमकं हे मोदक, सांग लवकर." तर आता मम्मी साहेब तेव्हा मग सवीवर खूप ओरडतात आणि म्हणतात की "सांगती का नाही कोणी दिले?" तर आता जी कवी आहे ती कवी त्या मोदकाचा डबा घेते आणि ती म्हणते की "वाव, खूप भारी मोदक आहे हा. ह्या मोदकाचा वास तर किती घमघमाट सुटलाय नुसता आणि तो खूप भारी मोदक दिसतायत, गावरान तुपाचा आणि विलायची त्याचा वास येतोय. हे सेम हे मोदक आहे ना आपल्या ज्या मंजूवहिनी बनवतात ना तसंच झालेलं आहे. मंजूवहिनी पण असाच मोदक बनवतात, पण काय करणार, त्या नाही ना आता इथे आणि या सपनावडीला तर काहीच बनवता येत नाही." असं ती कवी म्हणते. तर आता लगेच जे मम्मी साहेब आहेत ते म्हणतात की "सांग खरंच सवे, कोणी दिले मोदक?" तर आता पप्पा म्हणतात नको सांगू, पण मम्मी साहेबांना लगेच कळतं आणि मम्मी साहेब म्हणतात की "थांब कवे, हे खायचा नाही तू प्रसाद." आणि मम्मी साहेब त्या कवीकडून तो डबा घेण्याचा प्रयत्न करतात आणि डबा हिसकावतात आणि म्हणतात की "तो प्रसाद कुणीच खायचा नाही." तो डबा घेऊन मम्मी साहेब बाहेर येतात आणि तो डबा घेऊन अंगणामध्ये फेकून देतात आणि म्हणतात की "हे बघा, त्या नेबलटनी किंवा त्या सत्याने दिलेलं या घरामध्ये काहीच आणायचं नाही आणि कुणी खायचं पण नाही. ते त्यामुळं कुणी खाल्लं ना तर बघा, अजिबात त्याला कुणी बघायचं सुद्धा नाही. सत्या आणि मंजूने दिलेलं हे सगळं आहे ना, हे बंद करा आता. हे काही घ्यायचं नाही घरात आपल्यावाल्या." आणि मम्मी साहेब फेकून देतात. सत्या आणि मंजू झाडाच्या आडून उभं राहून सगळं बघतात.
तर आता मम्मी साहेब म्हणतात, की "हे बघा, हे मोदक कुणी परत आणले ना घरात, तर बघा माझ्या इतकं वाईट कुणी नाहीये." तर लगेच सपनी त्यांना सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि सपनी तोंडाला हात लावते. तर जयदीप म्हणतो, की "हे बघ ना मम्मी, आज काय करते? देवाचा प्रसाद येतो. तू फेकून का दिला?" तर मम्मी साहेब म्हणतात, की "देवाचा प्रसाद असू नाही तर काही असू, त्या सत्याने किंवा निबळटने दिलेलं मी माझ्या घरामध्ये काहीच ठेवणार नाहीये." असं म्हणतात. तर आता लगेच जयदीप म्हणतो, की "असं काय करते मम्मी तू?" तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात, की "हे बघा, मला त्यांचं नावसुद्धा आणि त्यांचं तोंडसुद्धा बघायचं नाहीये." सत्या आणि मंजू राग तिथून निघून येतात आणि राग आल्यावर मंजू म्हणते, की "सत्या, मम्मी-साहेब कसं वागल्या ना रे?" खूप रडते मंजू. तर सत्या म्हणतो, की "तुम्हाला तिच्याकडून दुसरं काही अपेक्षित होतं का वाघमारे? तिच्याकडून हेच अपेक्षित होतं ना. ती असंच वागणार आहे मला माहिती होतं. बघूया नक्की पुढच्या भागात आता काय घडणार आहे."